Hello guys, welcome to the new video. Today we are discussing a second poem of 11th standard, which is The Sower. The Sower by Victor Hugo, the French writer, and it was translated in English by a Bengali poet, Torulata Datta. First of all, let me introduce him, Victor Hugo. Poet, novelist, and dramatist of 19th century, was the most important of the French Romantic writers, though regarded in French as one of the country's greatest poets. He is better known for novels as Notre Dame de Paris in 1831 and Les Miserables in 1862. Victor हुगो एक फ्रेंच रोमॅन्टिक रायटर म्हणून त्यांची ओळख आहे. 19व्या शतकातले इम्पॉर्टंट ऑफ द फ्रेंच रोमॅन्टिक रायटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि फ्रेंच किंवा फ्रान्सने त्यांना कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट म्हणून खिताब दिलेला आहे. नोत्रे डॅम पॅरिस दे पॅरिस अँड लेस मिझरेबल या दोन कादंबऱ्यामधून त्यांची जगभरात ओळख झालेली आहे. तोरुलता दत्त कोण आहेत बघा. अ बेंगॉली पोएट ऑल्सो नोन ॲज तोरू, wrote in English and French, was born on 4th March 1856 in Kolkata. She is considered to the first Indian poetess to write verses in English and French. She translated dozens of poems and completed a novel before her death at the age of 21. Her poems such as Sita, Lotus, Our Cashriona Tree are well loved. तोरुलता दत्त या एक बेंगॉली पोएट आहेत. त्यांना तोरू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये खूप असं लिखाण केलेले आहे. त्यांचा जन्म 4 मार्च 1856चा कोलकातामधील आहे. त्या द फर्स्ट इंडियन पोएटिस म्हणून ओळखल्या जातात. भारतातल्या पहिल्या महिला कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमधून खूप लिखाण केलेलं आहे. शी ट्रान्सलेटेड डझन ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. त्यांनी डझन ऑफ पोएम काय केलेले आहेत, ट्रान्सलेट केलेले आहेत इंग्लिशमधून आणि त्यांनी वयाच्या 21व्या वर्षाच्या आधीच त्यांचं एक नॉवेल लिहिलेलं आहे. हर पोएम्स ॲज सीता, लोटस, अवर कॅशरिओना ट्री हे खूप फेमस असे त्यांचे पोएम्स आहेत. द सोअर बघा. द सोअर इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर हुगोज पोएम. द सोअर हे एक विक्टर हुगो यांच्या पोएमचं ट्रान्सलेशन आहे. सीझन दास डेज सॅमिलीज ले सोअर. It is translated by Toru Datta from French to English. Season des Semiles Le Sower या पोएमचं इंग्लिशमध्ये द सोअर हे ट्रान्सलेटेड झालेलं पोएम आहे. द सोअर इज अ पोएम अबाउट अ फार्मर हू इज सोईंग सीड्स. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. एक शेतकरी आपल्या आयुष्यामध्ये किंवा एक शेतकऱ्याचं जे प्रोफेशन असतं म्हणजे सीड सोईंगपासून किंवा बी पेरण्यापासून ते हार्वेस्ट किंवा मळणीपर्यंत त्याला किती अडचणींना सामोरं जावं लागतं शेतकऱ्याला आणि तरीसुद्धा त्या अडचणींना सामोरं जाऊनसुद्धा तो आपल्या आयुष्यामध्ये किंवा ते जे बी पेरलेलं असतं ते बी उगवण्यापासून तो किती ऑप्टिमिस्टिक आहे किंवा तो किती आशावादी राहून ते आपलं काम करत असतो या गोष्टीचं इथं वर्णन दिलेलं आहे किंवा त्या शेतकऱ्याचे कष्ट किती असतात ते आपल्याला या पोएमच्या थ्रू समजणार आहे. सो लेट्स सी द सोअर. सिटिंग इन अ पोर्च वे cool sunlight I see dying past. Twilight has stains on to rule. The poet is seated in the front of her house watching the evening scene before her. The sun is setting, twilight has set in, daylight is fast
fading as night falls upon the earth. संध्याकाळची वेळ झालेली आहे. सिटिंग इन अ पोर्च वे किंवा कवित्री तिच्या घरच्या प्रवेशद्वाराजवळ सायंकाळचं दृश्य बघत निवांत अशी बसलेली आहे. सूर्य झपाट्यानं मावळत आहे आणि आकाशामध्ये आता संधिप्रकाश पसरू लागलेला आहे आणि जमिनीवरती सावल्यांचा खेळसुद्धा सुरू झालेला आहे. सनलाईट आय सी डेईंग फास्ट. सनलाईट सूर्य पूर्णपणे मावळत आहे, फास्ट मावळत आहे आणि ट्विलाईट हा स्टेन्स ऑन द रूल. जमिनीवरती सावल्यांचा खेळ सुरू आहे. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोर लिंजर स्टील. ओल्ड इन रेजेस ही पेशंट स्टँड्स. सगळेजण काम संपवून आपापल्या वेळेत काम संपवून म्हणजे कामाची वेळ ही 11 ते 5 या दरम्यान समजली जाते आणि त्यावेळी संध्याकाळी सगळे लोक घरी परतत आहेत. पण तरीसुद्धा समोरच्या शेतामध्ये एक शेतकरी अजूनसुद्धा रेंगाळत आहे किंवा तो काम करत आहे. तो शेतकरी खूप असा म्हातारा झालेला आहे किंवा त्याचे कपडे खूप जीर्ण झालेले आहेत आणि कष्टकरी माणूस चिकाटीनं शेतात काम करत असताना पाहून कवित्रीला त्याच्याबद्दल मनामध्ये विलक्षण आदर किंवा आपुलकीची भावना दाटून येते. वर्किंग आवर्स आर ऑलमोस्ट ओव्हर बट इन द डिमनेस ऑफ डस्क शी सीज अ फार्मर स्टील अमंग हिज फील्ड्स. शी डिस्क्राइब्स हिम ॲज ओल्ड अँड पुअर, patiently surviving the land around him. She preserves a feeling of respect for her present. His figure dark against the evening sky towards over the plugged soil. He is ready for the task at hand. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. हे सगळं बघून किंवा हा जो शेतकरी आहे म्हातारा जीर्ण कपड्यातला तो कष्टकरी माणूस चिकाटीनं आपलं काम करत आहे हे बघून कवित्रीला त्याच्याबद्दल मनामध्ये खूप विलक्षण अशी आदराची भावना निर्माण होते. कारण वेळ अशी आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळी लोक आपलं काम संपवून घरी जात आहेत. पण हा जो शेतकरी आहे जीर्ण कपड्यातला आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे त्यानं आणि त्याला ते करताना बघून कवित्रीला खूप विलक्षण असा आदर त्याच्याबद्दल निर्माण होतो. लुकिंग ऑन आय फील थ्रिल. ब्लॅक अँड हाय हिज शालोटे डॉमिनेट्स द फ्युरोज डीप. मावळत्या सूर्याच्या संधिप्रकाशामध्ये त्याची जी पाठमोरी आकृती आहे, त्याची भव्य अशी काळी आकृती जी आहे ती नांगरलेल्या शेतामध्ये दूरवर पसरलेली तिला दिसत आहे आणि ती आपल्या घराजवळ समोर बसून शांत निवांत अशा वेळी त्याला बघत आहे. नाऊ टू सॉ द टास्क इज सेट. आता ती वेळ आलेली आहे. सेट. सून शाल कम अ टाइम टू रीप. आता शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे आणि पेरणी झाल्यानंतर लवकरच पीक काय होणार आहे, कापणीला येणार आहे. पेरणी झाल्यानंतर लवकरच पीक कापणीला येईल अशी आशा उरी बाळगत हातातलं धान्याचे जे मौल्यवान मोती आहेत ते ओळीनं जमिनीमध्ये पसरवत तो पुढे पुढे जात आहे. त्याला वेळेचं सुद्धा भान नाही आहे. त्याला फक्त एकच आशा आहे की हे जे मी काम करतोय ते काम केल्यानंतर काय होईल, ते पीक जेव्हा येईल किंवा ते हार्वेस्ट जेव्हा होईल तेव्हा त्याला खूप आनंद मिळणार आहे त्या गोष्टीतून. म्हणून तो सगळं काही विसरून त्या आशेवरती आपलं काम त्यानं चालू ठेवलेलं आहे. सून शाल कम अ टाइम टू रीप. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो and scatters wide from his hands and precious grain. आणि ते ही आशा उरी बाळगून
की कधीतरी ते पीक कापणीला येईल ही आशा ओरी बाळगून तो आपल्या हातातले जे मौल्यवान मोती आहेत, धान्याला इथं मौल्यवान मोती असं सांगितलेलं आहे, आणि ते धान्य तो शेतामध्ये पसरवत चाललेला आहे. आणि त्याचं हे काम कवयित्री गर्क होऊन बघत बसलेली आहे. He is going to sow the seeds which sometimes in the future he will harvest. The old farmer walks up and down and scatters the seeds. Muse I as I see him stride. Darkness deepens, fades the light. कवयित्री म्यूज होऊन म्हणजे आपल्या विचारामध्ये गर्क होऊन ह्या सगळ्या गोष्टी ती बघत बसलेली आहे. आय सी हिम स्ट्राईड, डार्कनेस डिपेंड्स, फॅडिस द लाईट. तो शेतकरी काम करत असलेलं ती बघत शांत अशी बसलेली आहे. डार्कनेस डिपेंड्स, उजेड आता हळूहळू मंदावत चाललेला आहे. अँड फॅडिस लाईट, आणि अंधार आणखीनच गडद होऊ लागलेला आहे. नाव हिज गेस्चर्स टू माइन आईज आर अगस्ट अँड स्ट्रेंज. हिज हाईट सीम्स टू टच द स्टेरी स्काईज. त्या शेतकऱ्याची पाठमोरी असलेली आकृती कवयित्री त्या उजेडामध्ये किंवा मंदावत चाललेल्या उजेडामध्ये बघत बसलेली आहे, शांत अशी बसलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती कामात गुंग असलेला तो जो शेतकरी आहे त्याची मूर्ती कवयित्रीला विलक्षण अशी ओजस्वी भासते, आणि जणू त्याची प्रतिमा तिला आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी वाटत आहे. द पोएट डीप इन थॉट वॉचेस हिम. ही इज अ नोबल अँड इम्प्रेसिव्ह फिगर. He seems to touch the starry sky from where she is watching. कवयित्री जिथं बसलेले आहे तिथून तिला समोरचं जे दृश्य दिसतंय म्हणजे सूर्य मावळत आहे आणि कामाचे वेस पूर्णपणे संपलेली आहे. सगळी लोक आपापल्या घरी चाललेली आहेत, आणि तरीसुद्धा हा जो ओल्ड कपड्यामधला किंवा जुन्या कपड्यांमधला जो माणूस आहे, जो शेतकरी आहे, तो आपल्या शेतामध्ये आपलं जे पीक आहे ते कधीतरी हार्वेस्ट करायला येईल या आशेवरती हातामध्ये ओंजळीमध्ये मौल्यवान मोती किंवा ते जे धान्य आहे ते घेऊन अजूनसुद्धा पेरत आहे. आणि ही जी आकृती आहे, हे जे दृश्य आहे ते त्या कवयित्रीला त्याची जी प्रतिमा आहे ती आभाळा एवढी प्रभावी आणि उदात्त झाल्यासारखी तिला दिसत आहे. आपण बघितलं द सोअर. द सोअर ही एक फ्रेंच किंवा फ्रान्समधले जे विक्टर हुगो आहेत त्यांनी ही पोएम लिहिलेली आहे. म्हणजे फ्रान्समध्ये असेल किंवा जगातल्या कुठल्याही स्थानी असेल, शेतकऱ्याचं जे स्थान आहे किंवा शेतकऱ्याची जी प्रतिमा आहे लोकांसमोरची ती सेम आहे. म्हणजे फ्रान्समधला शेतकरी असो किंवा भारतातला शेतकरी असो, त्यांची अवस्था सारखीच आहे. म्हणजेच ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ एव्हरी कंट्री असं आपण म्हणू शकतो. म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं धान्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेत असतो. म्हणजे ते सीड सोईंग करण्यापासून ते हार्वेस्ट करण्यापर्यंत त्याला खूप अशा अडचणींना सामोरं जावं लागतं, खूप कष्ट करावे लागतात. आणि एवढी अडचणी असूनसुद्धा तो एक ऑप्टिमिस्टिक वेमधून त्या गोष्टीकडं बघत असतो. आणि एवढं सगळं करूनसुद्धा ते पीक चांगले येईलच किंवा ते त्या पिकाचं उत्पादन होईलच याची शाश्वती त्या शेतकऱ्याला नसते. आणि स्टील एवढं असूनसुद्धा तो शेतकरी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता आपलं काम करतच राहतो. असं या पोएममध्ये शेतकऱ्याचं जे प्रोफेशन असतं ते कसं असतं हे या पोएमच्या थ्रू आपल्याला समजते. म्हणजे भारतातल्याच शेतकऱ्यांचं प्रोफेशन किंवा त्याचे जे कष्ट जे असतात ते इथं दिसतं असं नाही, तर पूर्ण जगातल्या, ते फ्रान्समधील असो किंवा भारतामधील असो,
त्यांचं जीवन कसं असतं हे आपल्याला या पोएमच्या थ्रू सांगण्याचा प्रयत्न तोरुलता दत्त यांनी विक्टर हुगो यांचं पोएम ट्रान्सलेट करून सांगितलेलं आहे. पोएम कशी वाटली हे सांगायला नक्की विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.